असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर प्रेक्षकांनो, इकडे आता ऋषिकेश हा खूप चिडलेला असतो, कारण त्याला जानकी आणि ओवीकडून कळतं की ओवीला आज ती रणदीव यांच्या घरी गेली होती, तेव्हा ऐश्वर्याने तिला धक्के मारून बाहेर काढलं आणि ह्या गोष्टीमुळे ऋषिकेश हा खूप चिडतो आणि लगेच तो आता सारंगच्या ऑफिसमध्ये जातो। तिथे गेल्यावर तो सारंगला म्हणतो, काय रे, इतक्या दिवस माझ्या बायकोचा अपमान, माझ्या बायकोचा छळ सगळं काही मी सहन केलं, पण आज तर माझ्या मुलीचा प्रश्न आहे, तुम्ही माझ्या मुलीबरोबर पण असं वागलात का? तिला धक्के मारून घरातून बाहेर काढलं तुझ्या बायकोने। तू काय करत होतास? तुझी जबाबदारी नाही आहे का? अरे ती परकी नाही आहे, त्याच घरातली मुलगी असून सुद्धा तुम्ही तिला असं घरातून हाकलून दिलं। ती तिच्या आजीसाठी तिथे आली होती, मग तिचा काही अधिकार नाही आहे का? असं ऋषिकेश म्हणत असतो, पण सारंग म्हणतो की असं नाही आहे दादा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलं, मी खूप सहन केलं, पण आता मी तुझं ऐकायला इथे आलेलो नाही आहे, तुझा कानफडात द्यायला आलेलो आहे। तेव्हा सारंग म्हणतो की तोंड सांभाळून बोल, आणि त्या दोघांमध्ये वाद होत असतो आणि ऋषिकेश त्याच्या एक कानाखाली ओढतो। तेव्हा सारंग हा गालालाच हात लावतो आणि त्याला नीट बसता येत नसतं, तर इकडे ऐश्वर्या जोरात ओरडते की ऋषिकेश दादा, हे तुम्ही काय केले? तेव्हा तर ऋषिकेशाच्या ऐश्वर्याच्या अंगावर पण धावून जातो, पण तो म्हणतो की मी इतकाही म्हणजे इतका पण मी हे नाही आहे की एखाद्या बाईच्या अंगावर हात चालवेल, तितक्या मला मान मर्यादा आहे, पण तू बाई म्हणण्याच्या लायकीचीच नाही आहे, स्त्रीला कलंक आहे, तू कोणतीच तुझी लायकी नाही आहे ऐश्वर्या, त्यामुळे तू माझ्याशी डोकं लावू नकोस। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुला माझ्या मुलीला घरातून बाहेर हकलण्याचा अधिकार नाही आहे, आणि तू तसं का केलंस? असं आता ऋषिकेश एकदम म्हणजे जोर लावून तिला बोलत असतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, आणि ऐश्वर्या पण त्यांच्यावरती आवाज करायला लागते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं की आपल्या घरातला मॅटर हा घरामध्ये सॉल्व्ह व्हायला हवा आहे, तुम्ही असं कंपनीमध्ये येऊन माझ्या नवऱ्याच्या कानाखाली वाजवण्याची तुम्हालाही गरज नव्हती। इथे अख्ख्या स्टाफसमोर तुम्ही माझ्या नवऱ्याची काय इज्जत ठेवली? कंपनीमध्ये आम्हाला आता काय व्हॅल्यू राहिली? असं आता ऐश्वर्या म्हणते। तर ऋषिकेश म्हणतो, म्हणजे आम्हाला तुम्ही जेव्हा रस्त्यावर आणलं, आम्हाला कंपनी आमची तुमच्या नावावर करून घेतली, आणि आता तर आम्हाला घर नसताना आम्ही स्वतःचं घर उभं केलं आहे, तेव्हा आमची काय इज्जत आहे? रणदीपेंचा हा मोठा मुलगा, याला घरातून बाहेर हकललं आहे, ऑलरेडी तुमची इज्जत गेलेलीच आहे, आणि कसली इज्जत कमवत आहेस तू? असं ऋषिकेश पण रागाने आता ऐश्वर्याला म्हणत असतो। तर इकडे जानकी ही शेतकऱ्यांबरोबर डिस्कस करत असते की आता कशा प्रकारे आपलं काम होणार आहे, तुमच्या योजना काय आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, असं सगळं बोलत असतानाच इथे आता सयाजीराव ऐकतात आणि जोरात हसायला लागतात आणि म्हणतात की काय गं जानकी, तू खूप नाकवरती करून असं सगळं काही म्हणत आहेस ना, पण मला एक सांग, तुझ्याकडे शेती आहे का? तुझ्याकडे भांडवल नाही आहे, तुझ्याकडे बाजारहाट नाही आहे, तुझ्याकडे पैसा नाही आहे, आणि तरीही तू शेतकऱ्यांना स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहेस। उद्या तू काय उभं करणार आहेस? तुझ्याकडे शेत नाही आहे, तुला नांगरणी करता येते नाही ना, तुझ्याकडे भांडवल आहे का? असं सगळं बोलत असतो आणि शेतकऱ्यांना म्हणतो की बघा, तुम्ही ह्या बाईला पाठिंबा देत आहेत ना, उद्या हिच्याकडे काहीच नाही आहे, तुम्ही तोंडावर पडणार आहात, तुमचं खूप मोठं नुकसान करणार आहे ही बाई, हिला पाठिंबा देऊ नका। असं सगळं म्हणत असतानाच आता जानकीला सयाजीराव प्रश्न करतात की तुला माझं चॅलेंज ॲक्सेप्ट आहे का? बोल, करणार आहेस का तू शेती? दाखव, कुठे तुझा नांगर, मला आताच्या आता दाखव। असं आता चॅलेंज केलेलं असतानाच मागून आता आवाज येतो की मी आहे ना। आता सर्वजण मागे वळून पाहतात, तर तो असतो सौमित्र। सौमित्र हा भावासारखा एका बहिणीसाठी मदत म्हणून वेळेवर आलेला असतो, आणि जानकीला सौमित्राचा खूप अभिमान वाटतो, कारण वेळेवरती तो येतो आणि जानकीचा प्रश्न सुटतो। जानकीला सयाजीरावांना तोंड द्यायला खूप मोठं असं आव्हान मिळतं, आणि म्हणूनच जानकी म्हणते की आता माझं उत्तर तुम्हाला मिळालं का? आता सौमित्राला पाहून सयाजीराव म्हणतात की अच्छा, तू आलास का आता, बरं काय करणार आहेस तू? तेव्हा आता सौमित्रही सयाजीरावांना म्हणतात की अहो, आम्ही काय करणार आहोत म्हणजे ऑलरेडी तुम्ही आम्हाला करून दिलेलं आहेत ना, म्हणजे जसं आम्हाला वाटलं की नानाने मृत्यूपत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं होतं की कंपनी ही सारंगदादाला आणि मला भेटलं आहे तर शेतीचं, मला शेतीमध्ये थोडा इंटरेस्ट नसताना शेती ही माझ्या नावावर आली, आणि ऋषिकेश दादाला भेटलं देवघर, कारण याचं काय लिंक आहे, काय म्हणजे मला काहीच कळत नाही की हा काय गोंधळ आहे। मला शेतीतलं नॉलेजही नाही आहे, मला शेतीचं काही कळतही नाही, तरी शेती माझ्या नावावर दिली, पण आता मला असं वाटतं की देवाने आधीच ही व्यवस्था करून ठेवली होती की पुढे जाऊन तुम्हाला ह्या समस्येला तोंड द्यावं लागणार नाही, म्हणून देवाने हा मार्ग मला दिला असेल, आणि खरंच देवाचे मी आभार मानतो की आज शेती माझ्या नावावर असल्यामुळे आज मी ती माझ्या बहिणीला देऊ शकतोय, त्याचा आम्हाला फायदा होणार आहे, आणि खरंच खूप ग्रेट आहे ज्याने कोणी हे मृत्यूपत्र लिहिले, असं टोमणंही मारत असतो आणि सयाजीरावांना ऐकवत असतो सौमित्र।
आणि असं ऐकवल्यामुळे आता सयाजीरावांना बोलायला काही जागाच उरत नाही. तर जानकी म्हणते की आत्ता कळालं का तुम्हाला, मिळालं का माझ्या प्रश्नाचं उत्तर? मग आता मला कोणीही थांबवू शकत नाही, आम्हाला कोणीच नाही अडवू शकत, कारण आता आम्ही हे चॅलेंज पूर्ण करणारच आणि मी स्वतः शेती करणार, मी स्वतः नांगर चालवणार. तेव्हा सयाजीराव तोंडावरच पडतात. तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना. दुसरीकडे आता ऋषिकेश सारंगच्या कानाखाली मारल्यामुळे तर तो खूप चिडलेला असतो, पण मग तो आता रागानेच निघून जातो. तर इकडे ऐश्वर्या म्हणते की तू आता काय बघत आहेस, उठ चल माझ्यासोबत. तेव्हा आता सारंग म्हणतो कुठे जायचं आपल्याला ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश रणदीप यांची कंप्लेंट करायला, ऑफिशियली त्यांना मी आता अरेस्ट करायला लावणार आहे, त्यामुळे माझ्यासोबत तुम्हाला यावं लागेल. पण मग आता सारंग म्हणतो की त्याची काय गरज? तिकडनं कर, तिकडनं. तर आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकून सारंग म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, ऐश्वर्या जाऊ दे. तेव्हा आता ऐश्वर्यामध्ये जाऊ दे कसं जाऊ दे, त्यांनी तुला कंपनीमध्ये येऊन मारलंय. आता मी सुद्धा पोलिसांना सांगणार की मी एक बाई असून माझ्यावर हात उचललाय, मला वाटेल ते बोलले, कंपनीमध्ये येऊन स्टाफ समोर येऊन माझ्या नवऱ्याला मारले. माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, तू चल माझ्याबरोबर. मी आज त्या रणदिवेला, ऋषिकेश रणदिवेला अरेस्टच करणार आहे, पोलिसांना मी पुढे करणार आहे. तेव्हा तर सारंग नको म्हणत असतो आणि तो डोक्याला हात लावून बसतो. तर इकडे ऐश्वर्या मनात म्हणते की वा, माझ्या मनासारखं झालं, बरं झालं याच्या कानाखाली दिली. उद्या ओवीवरून जर काही मॅटर झाला घरामध्ये तर निदान सारंग माझी बाजू तरी घेईल. आणि आता घरच्यांना बघ मी काय करते ते. माझा तमाशा प्लॅन 1 सक्सेस तर झाला आहे, पण आता तमाशा प्लॅन 2 लवकरच सक्सेस होणार आहे, कारण आता मी घरी जाऊन आता असा ब्लेम करते ना त्या ऋषिकेशवरती की ती ओवीला हकलल्याची गोष्ट मला कोणी विचारणारच नाही आणि मी तरी सेफ राहील. व आता अजून मजा येणार आहे असं ऐश्वर्या म्हणत असते. आणि ती सारंगला म्हणते की तू नाही येणार आहेस का पोलिसांकडे? अरे तो किती फायदा घेतो तो ऋषिकेश, तुला माहिती आहे का? आज त्याने तुझ्या येऊन कानाखाली मारली, आज जर तू इथे नसता तर त्याने माझे कानाखाली मारले असते. त्याचा काय भरोसा, किती तो वाघासारखं त्याचं रूप घेऊन आला होता. अरे तू का गप्प बसला आहेस सारंग, काहीतरी कर. तुझा भाऊ आहे म्हणून काय झालं, त्याने ठेवली का किंमत तुझी? आपल्याला काही किंमत आहे की नाही? एवढं स्टाफसमोर तुझ्या कानाखाली मारले, मला बिलकुल पटलेलं नाही आहे. सारंग चल लवकर, आपण त्याला आज जेलमध्ये टाकायचं. पण सारंग ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की ऐश्वर्या मला तर असं वाटते की आता आपण सरळ घरीच जावं. ऐश्वर्या म्हणते अच्छा असं आहे का? मग ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते की आता हीच वेळ आहे हा प्लॅन सक्सेस करण्याची. मध्ये काय बोलते मी बोलते ना माझं. तर मग आता सारंगाने शांत बसा इथे व्हिडिओ. तुम्ही बडबड नका करू, मी बनवते माझा व्हिडिओ. तुझा हॉलमध्ये पकडते नको, मी पकडते जा ना. त्याच्यामध्ये तुम्ही आवाज करतात ना मध्ये मध्ये, मी करते, दोघी पण बोलताय तुम्ही. तर आता सारंग आणि ऐश्वर्या घरात गेलेले असतात आणि सारंगचा असा अवतार पाहून आता सौमित्रा लगेच विचारतात की काय रे सौमित्र, काय झालंय, असं का दिसतोयस तू? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश रणदीपने त्यांच्या भावाला मारलंय आणि का मारलंय तर याचं कारण आहे ओवीला घरातून हाकललं त्यामुळे. तर आता तुम्ही सांगा आई, हे त्यांना शोभलं का? असं कंपनीमध्ये येऊन त्यांनी मारायला हवं होतं का? सगळ्या स्टाफसमोर इज्जत गेली आज माझ्या नवऱ्याची. आता तुम्ही काही रिॲक्शन घेणार आहात की नाही? मला आता बिलकुल सहन होत नाही हे सगळं. त्यांनी हा मॅटर घरामध्ये येऊन सॉल्व करायला पाहिजे होता. तेव्हा आता सौमित्रा पण चिडतात आणि त्यांना खूप राग येतो. तर दुसरीकडे आता ऋषिकेशला कळालं आहे की सौमित्राची शेती आता जानकी घेणार आहे, जानकी तिथे नांगर चालवणार आहे. पण त्याला ही गोष्ट खूप खटकली आहे. तो म्हणतो की जानकी, आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे, आपण स्वतः काय करायचे ते करू शकतो, पण दुसऱ्यांची मदत घेऊ नकोस. त्या सौमित्राच्या शेतामध्ये बिलकुल आपण नांगर चालवायचं नाही आहे. आणि जर तुला हा नांगर चालवायचाच असेल, तुला जर माझं ऐकायचं नसेल, तर मग मी तुझ्या कोणत्याही कामामध्ये सहकार्य करणार नाही. तेव्हा तर जानकीला मोठा प्रश्नच पडलाय की आता इकडे ऋषिकेशचं ऐकावं की तिकडे सौमित्राबरोबर काम करावं. ती पूर्णपणे तिचं डोकं हँग झालेलं आहे की आता काय निर्णय घ्यायचा आहे. तर पाहूयात आता उद्या काय होणार आहे ते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.